खाता खाता ते जोंधळ मला म्हणाले काहीतरी नवीन आहे आणि आठवड्याली पुस्तकाचं परीक्षण वगैरे नको आता बस झालं ते आम्हाला माहिती आहे तू चांगली समीक्षा आहे म्हणजे मी उद्या येऊन सांगतो ते नक्की का नक्की दुसऱ्या दिवशी गेलो त्यांना म्हणालो बलुतेदाराची वर्तमानाची स्थिती काय आहे त्या संदर्भात किती छापणार आहे तुम्ही त्याने मला आकार सांगितले एवढ्या जागेमध्ये 8 बलुतेदार मी लिहून दिले ते छापले पुढचे 2-4 दिवसात येतो म्हणाले महावीर जोंधळे मला म्हणाले अरे ती महार बलुतेदार लिहायचं का शब्द कुणी आकर्षित करू नये अहो म्हणलं हे आपण बलुतेदारावर लिहितोय महारावर लिहित नाहीये 12 बलुतेदारामधला एक बलुतेदार म्हणून महार एकेकाळी होता बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे बलुतेदारी त्यांनी सोडली हे त्याच्यामध्ये नोंद काय होणार नाही ते घाबरले होते ते मला नको वर्तमानपत्राला आधीच खटले फार असतात मी म्हणा ठीक आहे त्या लेखासोबत तो शेवटचा लेख असेल महारावरचा आणि त्यासोबत पांतावणे सरांचा लेख एक या बलुतेदारीवरती मी जे लिहिले त्याच्यावर पांतावणे सरांची प्रतिक्रिया असेल त्यामुळे फारच सोपा मार्ग काढला तुझ्या डोक्यात मार म्हणलं मी ते जपते सध्या बलुतेदारी 1000 एक पत्र आहेत त्यावेळेचे तुम्ही मातंग आहेत का तुम्ही चांभार आहेत का तुम्ही सोनार आहेत का तुम्ही सुधार आहेत का तुम्ही आमंत्रण का इतकं कसं सत्य लिहिता तुम्ही कारण मी खेड्यापाड्याचे पाहिलं ते लिहिलंय त्याच्यात पांतावणे सरांकडे गेलो ते म्हणाले 2 बलुतेदार मला वाचायला द्या बाकीचे वर्तमानपत्रात वाचलेत मी 8 वाचले ते 2 मला वाचायला द्या मी तुम्हाला प्रतिक्रिया लिहून देतो 2 कोणते ते महार आणि भट पण जोशाबद्दल तुम्ही काय लिहिता ते दोन्ही लिहिले आणि त्यांना लिहून दिले त्यांनी ते चाळले ते म्हणाले 1 तासाने येऊन जा डिपार्टमेंटात बसले होते त्यांना दिले 1-2 तासाने मी गेलो चहा वगैरे घेतला आम्ही फार सुंदर हे ग्राम जोशी नावाचे जे प्रकरण आहे म्हणे मला त्यांचं दारिद्र्य माहित होते त्या लिहिलं होते की इतके दरिद्री असतात की तिची सांगायला बोलत म्हणतात आणि परिस्थिती सोबत बोलतात आणि दारिद्र्य पण जातीचा अहंकार विसरतो पण ते त्यांच्या जगण्याचं सांगतात ते म्हणाले हे करेक्ट लिहिलं मला आवडलं आणि इतकं चांगल्या पद्धतीने लिहिलं आणि पुढे मी ते सरांची प्रतिक्रिया आणि ती विस्ताराने लिहिली तीच प्रस्तावना म्हणून माझ्या पुस्तकामध्ये टाकली त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन बलुतेदारी सिस्टीमच्या बद्दल त्यांनाही माहीत होतं मलाही माहीत होतं की बलुतेदारी भोगलेले जे लोक आहेत त्या बलुतेदारी म्हणजे दास व्यवस्था आहे दास व्यवस्था आहे प्रमोद शिंदेनी ब्लड लिहिलं तरी त्यांनी लिहिलंय ही दास म्हणजे गुलामगिरी आणि गुलामगिरीमध्ये हा दास जगतो आहे आणि खरं तर हा दास प्रमोदचे क्षेत्र एक लक्षात ठेवा की हे सगळ्या गोष्टीचं ज्ञान असलेला एक माणूस पांतावणे नावाचा जो तुमच्या आमच्यामधून मार्गदर्शक ते असलेही म्हणजे वाटायचं की यांना जाऊन विचारता एखाद्या गोष्टीचा संताप व्यक्त केला तर का केला हे त्यांना विचारता येईल ना ह्या सगळ्या गोष्टीचा आज या निमित्तानं बोलता मला वर्तमानाच्या बद्दल जे काही बोलायचं होतं ते मी आपल्यासमोर मांडलंय आपण सगळे जाणते आहात त्याच्यामुळे मी फार तपशील सांगत गेलो एवढं खरं आहे की देश सध्या फार वाईट अवस्थेत आहे आणि देशाचा विवेक जागवण्याची गरज आहे विवेक जर जागवायचा असेल तर शिवाजी महाराज ज्योतिराव फुले बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराज बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना सोबत घेऊन तुम्हाला मला निघावं लागेल असा प्रवास करण्याच्या दिशेनं तुम्ही आम्ही तुमचा माझा मेंदू घडवूया आणि इतरांचे मेंदू घडवून याच्या कामाला लावूया एवढीच विनंती आहे